हाय फ्रेंड्स, मी स्वाती. लाईफ इज मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण ना मस्त असे पान मोदक बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी साहित्य बघूया. चला, चेरी घेतलेली, बारीक चिरलेले बदामाचे काप घेतले, पानं घेतलेत, छान असे बदामी आकाराचे नागिनीचे पानं घेतले, गुलकंद घेतला, 1 वाटी साखर घेतलेली आहे, तीन चमचे मिल्क पावडर घेतली, 3 चमचे थोडेसा रवा घेतला आहे, 2 वाट्या भरून असे डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे. आणि एवढं सगळं साहित्य घेऊन आता आपण छान असं पोळपाटावरती कापून घेतले नागिनीचे पाने. एका साईडला गॅसवरती पॅनमध्ये तूप टाकून घेतलं. तुपामध्ये थोडासा रवा भाजून घेणार आहोत. छान असा आकार छान होतो, बाइंडिंग चांगली येते मोदकाला. तर त्याच्यासाठी छान असं भाजून घेतलेलं आहे. पिंक कलरचं होईपर्यंत भाजून घेतलेला रवा छान एका वाटीत काढून घेतला, बघू शकता. आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीने छान असं 2-5 मिनटं गॅसवरती भाजून घ्यायचे. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. अगदी सोप्या आणि सहज बनतील अशी रेसिपी बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा करून बघा यावर्षी गणपती बाप्पाला. 1 वाटी साखर टाकून घेतली मी. त्याच्यानंतर छान मिक्स करून घेत आहे या पद्धतीने. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना जे नागिनीचे पान कापले होते ना, छान असे ते मिक्सरला फिरून घेते दूध टाकून या पद्धतीने. आता आपण त्याच्यात मिक्स करून घेणार आहोत. छान मिक्स आणि एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. खाण्यासाठी तो खूपच स्वादिष्ट तयार होतात. आता आपण 2-3 चमचे ना रवा टाकून घेतलेला, जास्त नाही टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आणि 2-3 चमचे आपण मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे मस्त. आता आपण हे सगळं एकजीव होईपर्यंत परतून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अगदी छान तयार होतात, झटपट तयार होतात. काहीच 15 ते 20 मिनिटात तयार होतात मस्त असं. आता आपण बघू शकता छान असं आपलं सारण तयार झालेले. तर ते थंड होण्यासाठी ठेवून घेऊया. आता आपण गुलकंदमध्ये ना बदामाचे बारीक काप करून घेतले होते, चेरी घेतलेली, चेरी पण टाकून घेतलेलं आहे. आणि व्यवस्थित असा हा मसाला तयार करून घेणार आहोत आपण पानाची टेस्ट येण्यासाठी. आता मिक्स करून घेऊया. एका साईडला छान असं आता थंड करून घेणार आहोत सारण. आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत ह्या पद्धतीने. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. मिक्स झाल्यानंतर आहे ना एक मोदकाचा मोड घ्यायचा आहे. बघू शकता छान अशा पद्धतीने आपण ना मिक्स करून घेतलेले. आता आपण ना एक मोदकाचा आकाराचा साचा घेतलेला आहे, त्याला तूप लावून घेणार आहोत. पहिल्यांदा तूप लावलं तर चालेल, अजिबात नंतर आपल्याला व्यवस्थित निघतात, चिटकत नाही अजिबात. साखरेचा पाक असतो व्यवस्थित आपला. आता छान असं थंड झालेले, अजिबात हाताला चिटकत नाही. अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण भरून घेणार आहोत. आणि मधल्या साईडला आपण छान असं खोल भाग करून आणि आपण असा मसाला टाकून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपण पॅक करून घेणार आहोत. आणि वरून थोडं परत आपण सारण भरून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने. आता तुम्हाला मी ओपन करून दाखवते. अगदी झटपट होतात. बघू शकता मस्त असा छान असा आकार आलेला आहे. छान मस्त असा ग्रीन कलर सुद्धा आलेला आहे. तुम्ही सुद्धा या गणपतीमध्ये बाप्पाला नक्कीच हा प्रसाद करा. आणि लाईफ इज मीला सबस्क्राईब